पुढचा बॉल, व्हाट अ शॉट. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या पलीकडून बॉल चाललाय सीमारेषा पार. बैतील धावासा येतोय जीपीएल षटकार. अजिंक्य यांच्याकडून 101 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिले जाईल. चौकार नाहीये. यावेळेला देखील आपण पाहिलं तर मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक बॉलवरती जात आहेत, त्याने बॉल अडवलं जाईल. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज आपण पाहतोय निघालेला होता, त्याला थांबवलं त्या ठिकाणी आणि तोपर्यंत एकच धाव पूर्ण केली. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 12 या आकड्यावर. म्हणजेच 10 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 12 धावा धाव फलकावरती झालेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुढचा बॉल, व्हाट अ शॉट. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या पलीकडून बॉल चाललाय सीमारेषा पार. बैतील धावासा येतोय जीपीएल षटकार. अजिंक्य यांच्याकडून 101 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिले जाईल. पुढचा बॉल, आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता. यावेळेला आता मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, त्याने बॉल अडवलाय. तोपर्यंत आणखीन 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 20 धावा धावफलकावरती झाल्यात. तर या ठिकाणी एक विशेष पारितोषिक आलंय. संघाचे संघमालक श्री विनायक खतते आणि सौ प्रीती खतते यांच्याकडून टीम खेड वॉरियर्स या संघासाठी विशेष पारितोषिक रोख रक्कम 1001चं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. जीपेच्या स्वरूपात या ठिकाणी सेंड सुद्धा केलेले आहेत ते पैसे. कमेंट्स आपण वाचून दाखवू. आमच्या समवेत जे प्रेक्षक जुळलेत युट्यूबद्वारा त्यांच्या कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. एकूण 92 प्रेक्षक आमच्या समवेत जुळलेत.